माझे नाव अरहान किरण जाधव आहे। आज मी तुमच्या समोर एक पोवाडा सादर करून दाखवणार आहे। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्याना फुटला घाम, याला कोण घालिले असन दरबारी पुस्ती बेगम। बडी बेगम म्हणजे आदिलशहाची आई बरं का। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला ग पगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला। नवतीच अफजल खान, या नवतीच अफजल खान, जिता जागता जणू सैतान, खान बोलला छाती ठोकून, शिवाला टाकतो चिडून। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कौतिक झाले दरबाराचे। खान निघाला मोठ्या गुरमीत, हा हा हा। त्याचा गोड दळ पायदळ, फौज फाटलई बक्कळ, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ। वाटेत भेटेल त्याला चिडेत ठेचीत खानाची सेना निघाली। गावं लुटली, देवळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली। कोण कोण रोखणार हे वादळ, हा हा हा। आता शुभाचं काय खरं नाही। इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार। महाराज, आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपल्याला टिकावं लागणं अवघड आहे। काही दिवसासाठी आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जाव, काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे। रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा तो छावा। मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय लावूनच परत येईल। तथास्तु। अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, फेटीचा धाडला सांगावा। प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा, खानानं हसत हसत कबूल केला। दिवस ठरला ना ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजांच्या करामतीची, शिवाजी राजांच्या करामतीची, शिवाजी राजांच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची, हाजी जी जी। राजा, जीवा महाल आल्यात। या जीवा, काय म्हणतो खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात। छान, आम्हालाही हेच हवं होतं। आजच्या बेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा, म्हणावं की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा, त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय। खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, अन अशा शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला। उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या।
शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा. हा हा हा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ हा हा हा. खाना हाक मारी तो हसरी, खाना हाक मारी तो हसरी. रोकू नजर गहरी, जीरा जीरा जी, जी जी जीरा जीरा जी, जी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान आडबडला. इतक्यात महाराजांना पोटामंदी बिचवा ढकलला, पोटामंदी बिचवा ढकलला. वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला. टरा टरा फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोत्या बाहेर आला. जी 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 बाहेर आला. जी 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 बाहेर आला. जी जी जी. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.